स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टाईम सांगितलं सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आजचा रविवार आहे म्हणजे संडे आहे. सगळ्यांना हॅपी संडे. आजच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते, आपली डबल ड्युटी असते आणि सगळ्यांची वेगवेगळी फरमाईश पण असते की मम्मी मला ते पाहिजे, मम्मी मला हे पाहिजे आणि पतिदेवांचं तरी वेगळंच असतं. तर सगळी माझी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. अंगणाची साफसफाई, झाडणं, पाणी पिणं सगळं झालेलं आहे. फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे, आता नंतर काढणार आहे. आणि इकडे चहा यांच्यासाठी बनलेला आहे. चहा वगैरे घेऊन ते गॅरेजला गेलेले आहेत. इकडं दूध गरम करायला ठेवलेले जे कालचं आहे, या अगोदरचं म्हणजे आज आणलेले जे दूध होतं ते गरम करून वरती ठेवलेलं आहे. आणि दूध रात्रभर फ्रीजमध्ये होतं, साय काढून मी गरम करायला ठेवले. आता विजू लावते. आणि इकडे चहा ठेवलेले माझ्यासाठी. चहा घेते आणि आज बनणार आहेत आलू पराठे, पोहे किंवा सुशेला, म्हणजे रविवार आहे यांच्यासाठी. दोघा तिघांच्या हिशोबानं आज आलू पराठे बनणार आहे. तर चला आलू घेऊया काढून आणि पराठे बनवायला सुरुवात करूया. म्हणजे या पूर्ण बटाट्याला हे आलेली होती, मोड आलेली होती. तर कालच मी सगळे मोड काढून ठेवले होते. फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा, पण मोड तरी येणारच बटाट्यांना. हे बघा, पूर्ण भरून लावल्यानंतर बटाटा येणार. तर इतके बटाटे मी घेतलेले आहेत. आता पराठे बनवूया. तुम्ही म्हणत होता की कॅमेरा म्हणजे सरळ ठेव, उलटा दिसत आहे. तर थोडंसं समोर ठेवल्यामुळे उलटं वाटत आहे तुम्हाला. तर हे बघा कशी मोड आलेली आहे सगळ्या बटाट्याला. गॅस एकदम कमी केली, त्यामुळे निवांत चहा बनत आहे इकडं. तोपर्यंत मी बटाट्यात 2 भाग करून घेते, म्हणजे खूप लवकर बटाटे उकडले जातात. मी चिया सीड घेतलं होतं, आता चहा घेतला आहे. तर या मग सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. तर निवांत चहा घेते आणि मग कांदे खूप सारे चिरायचे, बटाटे उकडत आहेत तोपर्यंत पोह्याची तयारी. परत हे जे मसाला आपण बनवतो आहोत पराठ्याचा, त्याच्यासाठी थोडासा भरपूरच कांदा लागणार आहे. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे मला. तरी इतके कांदे घेतलेले आहेत. आता रडत हे कांदे चिरणार मी आणि हिरवी मिरची पण चिरायची आहे याच्यासोबत. तर पूर्ण कांद्यावरचा अगोदर पाचोळा काढून घेतलेला आहे आणि कांदे स्वच्छ धुवून घ्यायचे. जसं पाचोळा काढते ना तसं कांदे एकदम काळपट असतात आतमध्ये. वरून तरी दिसायला इतके सुंदर दिसतात, पण एक पदर काढलं ना पूर्ण काळे. आणि वेळ पण भरपूर लागत आहे, बघू शकता इकडं केव्हापासून. आणि कांदे पण छोटे छोटे आणलेले आहेत मी, मोठे कांदे आणलेले नाही आहेत. छोटे छोटे म्हणजे छोट्यांचं नंतर काय होईल म्हणून अगोदर मी छोटेच यूज करत आहे, नंतर मोठे घेत आहे. तर सगळा पाचोळा मी बकेटात भरलेला आहे. आणि इकडं सगळे कांदे अगोदर मी स्वच्छ धुवून घेते आणि मगच चिरायला सुरुवात करते. आणि कुकरला शिटी पण झालेली आहे. आणि पूर्ण कांदे काही मी चिरणार नाही आहे, यामधले फक्त 2-3 कांदे मी पोह्यासाठी चिरून घेणार आहे. बाकीचे सगळे चॉपरला चॉप करून घेणार आहे. म्हणजे पराठ्याचा मसाला बनवायचा आहे आपल्याला, त्याच्यासाठी कांदा बारीक असला तरी पण चालतो. तिकडे हिरवी मिरची काढून घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कांदे थोडेसे मी चिरून घेते. हे दूध सकाळी गरम केलेलं होतं मी, तर हे दूध मी अगोदर विरजू लावते. तसं तरी दूध ना कालचं तसंच राहिलेलं आहे. खूप वेगळाच वास येत आहे दुधामध्ये. आता काय झालेलं आहे काय माहिती, काय प्रॉब्लेम त्या दुधामध्ये. काल कोणी चहा पण पिला नाही याचा. आता बघूया दही कसं बनेल. म्हणजे तर असं म्हणत आहे ते म्हैसच काहीतरी खाल्ली असेल, त्यामुळे थोडंसं ते दुधामध्ये वेगळंच असं वास येत आहे. तर दूध विरजू लावून ठेवलेलं आहे आणि इकडं कांदा मी चिरून घेतला थोडासा, फक्त पोहे किंवा सुशेला बनवण्यासाठी. आणि बाकीचा सगळा चॉपरला चॉप करणार आहे. तसं तर सकाळी सकाळी खूप वेळखाऊ कामं होतात. ते चॉपर ठीक आहे, चॉपरमध्ये झटपट अगदी मिनटामध्ये हे सगळं कांदा आणि हिरवी मिरची एकदम बारीक चॉप होईल. तर इकडं कांद्यातले 2-4 भाग केलेले आहेत मी एका, आणि इकडे चॉपरमध्ये टाकलेलं आहे. 3-4 हिरव्या मिरच्या पण टाकणार आहे, कारण जास्त तिखट झालं ना दिनेश खाणार नाही आहे. म्हणजे थोडंसं चप्पकच दिनेशला आवडतं, पण आम्हाला घरात सगळ्यांना थोडंसं तिखट असं झणझणीत खायची सवय आहे. पण दिनेशमुळे जास्त तिखट मला काहीच करायला जमत नाही आहे, नाहीतर वेगळं करावं लागतं. तर म्हणलं असू दे, मला सगळ्यांना चालेल एकसारखं. तर इकडं सगळं मी चॉपरमध्ये टाकलेलं आहे आणि चॉप करून घेतलेलं आहे. अगदी मिनटामध्ये कांदा आणि हिरवी मिरची सगळं छान चॉप झालेले. कोथिंबीर यामध्ये मी टाकलेली नाही, ते गोल गोलच होऊन बसत आहे. त्यामध्ये कांदा पूर्ण चॉप झालेला आहे. अगदी मिनिटामध्ये झटपटी काम झाले. तर खरंच बघा, चॉपर एका व्यक्तीचं काम करतं. म्हणजे सकाळी घाई खूप आहे आणि जेव्हा एकटीला सगळं आवरायचं आहे आणि सगळं वेळेत करायचं आहे तेव्हा ना खूप गोंधळ होतो एकटीचा. त्यामुळे चॉपर किंवा मिक्सर वगैरे हे खूप हेल्प करतात. पोह्यासाठी चिरलेलं आहे.
कांदा तरी चिरला मी, पण हिरवी मिरची चिरायची राहिली. तर इकडे 3-4 हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत आणि कढीपत्ता काढून घेतला. डब्यातला कढीपत्ता पण संपलेला आहे. तर आता म्हणजे कढीपत्ता 8 दिवस झालेलं होतं आणि डब्यामध्ये एकदम ताजा बनवून नाही, बघू शकता तुम्ही. तर आता आज जाऊन मी परत कढीपत्ता वगैरे घेऊन येते आणि कोथिंबीर थोडीशी पिवळी पडलेली आहे, बघू शकता इकडं. कारण 2-3 पेंड्या आणलेले आहेत आणि ते किती दिवस राहणार, त्यामुळे थोडासा रंग चेंज झालेला आहे. आता जास्त दिवस ठेवणार नाही. सगळी कोथिंबीर संपवायची जास्त टाकून. सगळ्या रेसिपीमध्ये खूप जास्त कोथिंबीर मी टाकत आहे, कारण मला ते संपवायची. आणि टमॅटो पण त्यामधला अर्धा खराबच निघालेला आहे आणि अर्धा मी चिरून घेतलेला आहे. म्हणजे सुशालाच बनवणार आहे मी. पोहे तसं तर डब्यातले संपले, ते वरचे काढायचे. तर दिनेशला म्हणले ते वरचे पोहे काढून द्या अगोदर. तर पोहे काढून डब्यात भरणीत भरून ठेवायचं आहे मला. तरी पण पोह्याने ॲसिडिटी वगैरे ह्या खूप प्रॉब्लेम होतात. खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं, पण प्रॉब्लेम पण तसेच होतात. तर सुशाला हे ठीक आहे. तर इकडं बटाटे छान उकडलेले आहेत. ताटलीत काढलं मी. तसं तर मी पळीनं किंवा चमच्यानं काढायचा प्रयत्न करत होते, पण जमत नाही, कारण हे कुकर राऊंड शेपचं आहे ना, म्हणजे त्याचं थोडंसं असं पसरट आकार नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित येतच नाही. एकदम ते ताटलीमध्ये ओतलं तेव्हा पण पायावर ओढून आलं ते गरम पाणी. तर बटाटे थंड होण्यासाठी ठेवलेत आणि गव्हाचं पीठ पण संपलेलं आहे, बघू शकता. डब्बा घासून पीठ भरायचं आहे मला. म्हणजे पीठ दळून आणलेले, फक्त डब्बा घासण्यासाठी मी भरलेला नव्हता. म्हणलं अगोदर संपू दे पूर्ण आणि मग डब्बा क्लीन करूनच मग भरायचं. म्हणजे किचनमधले भांडे असो, डबे काही असो, एकदम खराब होतात. चिकटपणा जास्त येतो, कारण स्वयंपाक बनतो नाही तर वाफ वूग लागल्यामुळे. त्यामुळे जेही किराणा संपतो, पिठं संपतात आणि सगळं रिकामं झालं तर स्वच्छ घासून पुसून मगच त्यामध्ये मी पिठा असो किराणा असो भरत असते. यानं ना आपले किचन जास्त घाण होत नाही, सगळे डबे छान दिसतात. म्हणजे एकत्रच काढण्याची गरज पडत नाही आपल्याला. तर दिनेशला मला अगोदर पोहे काढून दे. तर स्टँड आणून तर लावला, पण इकडच्या साईडला लावला आणि पोह्याचा डबा आहे तिकडं. आणि त्याची पद्धत बघा, मी म्हणलं पडशील काहीतरी, म्हणजे पायाला वगैरे लागल तुझा. तरी पण ऐकत नाही. मुलांना अशी मस्ती करायला खूप आवडते, पण मस्तीमध्ये पडली आणि कुठे लागलं ना पंचायत खूप होते आणि ते आपल्यालाच बघावं लागतं. म्हणून मी अगोदरच सांगत आहे त्यांना. तर असे पोह्याचे 5 पॉकेट आणलेले, 5 किलो पोहे आणलेले होते आणि छान पण आहेत पॉकेटाचे पोहे. तर एक पॉकेट काढलेलं आहे, आणखीन एक ठेवलेलं आहे. दिनेशला तेच म्हटलं पूर्ण तर संपलेले नाही, कारण आशेपर्यंतच मला यांना सांगावं लागतं. म्हणून म्हटलं आणखीन एक आहे का, तर आणखीन एक आहे. म्हणजे 2 किलो पोहे आहेत आणखीन. एक पॉकेट काढलेलं 1 किलोचं आणि इकडे स्टँड घेऊन जाते आणि बघू शकता परत इथं पाय दिलेलं आहे त्यावरती. आणि आता कसं जाणार काय माहिती, का त्याला घेऊन उडत जाणार आहे बजरंगबली होऊन. तेच म्हणलं मी, कुठंतरी हातापायला लागेल, हातपाय मोडेल, खाली पडशील, तर तेव्हा कुठं ते उचलून नेलेलं आहे. तर इकडं कणिक मी मळून घेतलेली आहे. आता झाकून ठेवूया, म्हणजे एक 15-20 मिनिट रेस्ट घेईल कणिक. तोपर्यंत मी किचन वगैरे सगळे स्वच्छ पुसून घेतली. सगळीकडे पीठ खूप झालेले होते आणि आता बटाटे पण छान थंड झालेले. बटाटे सोलून घेते आणि सुशाला पण बनवायचं आहे, पोहे पण भरणीत काढायचे. तर भरणी काढून घेतलेली आहे, कारण आता हे पॉकेट असंच ठेवेन आणि दुपारी काढेन, तर तोपर्यंत तसंच ठेवावं लागतं मला. तर म्हणलं संघ करूया, जे कामं करायचे विचार जास्त करायचं नाही, संघ करायचे. इकडे पोहे मी भरणीमध्ये काढून घेतलेले आहेत, बघू शकता. भरणी जास्त मोठी आहे, त्यामुळे म्हणजे 2 किलोची तर असेल. 1 किलो पोहे घातले तर अर्धी भरणी चालली आहे. तर भरणी अगोदर मी जागी ठेवते, काचेची आहे. थोडासा धक्काबुक्की लागली की मग पूर्ण त्याचा चुरा होणार आहे. सगळा पसारा ठेवला, म्हणजे किचनमध्ये अशी छोटी मोठी कामं यामध्येच भरपूर वेळ जातो. ते काढा हे काढा, सगळं जागी ठेवून द्या, व्यवस्थित ठेवा, सगळे चलतच असतं. यामध्येच आपला भरपूर वेळ जातो. तर इकडे बटाट्यावरची पूर्ण साल काढून घेते, एकदम सोप्या पद्धतीने निघत आहे. आणि बटाटे पण खूप छान आहेत. नाही तर एक वेळा बटाटे असे येतात ना, आतमध्ये निब्बर असतात, म्हणजे कितीही शिजवा ते व्यवस्थित शिजत नाही, त्याचे पराठे पण व्यवस्थित होत नाहीत. तसे बटाटे जरा असले ना तर त्याला खिसूनच घ्यावं लागतं खिसणीवरती. पण हे बटाटे खूप छान आहेत, छान शिजलेले सगळे. आता याचा पराठा पण खूपच छान बनेल, एकदम सॉफ्ट आणि भाजी म्हणजे जे मसाला पण बनवतो ते बाहेर पण येणार. सगळे बटाटे सोलून झालेले आहेत. आता मसाला तयार करू. इकडे पूर्ण तयारी तर झालेलीच आहे आणि दूध मी खिडकीत ठेवलेलं आहे. रात्री कांदा खायला घेतलेला होता, ते पण ठेवलेलं आहे खिडकीमध्ये, बघू शकता. 1-2 फोडी राहिलेल्या होत्या आणि ते तसंच ठेवलेलं आहे. इकडे ठेवलेली एक कढई, मी कढईमध्ये घेतलेले 2 चमचे तेल आणि मोहरी जिरं टाकलं, थोडंसं हिंग टाकलेलं आहे. ते छान तडतडल्यानंतर आता टाकूया यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची जी चॉप करून ठेवलेली आहे, तर पूर्णपणे टाकलेलं आहे आणि छान परतून घेऊया. तोपर्यंत मी दुसरी कामं होते, म्हणजे हे जे बटाटा आहे ना छान मॅश करून घेते. 1-2 निब्बर असले तरी मी खिसणीवरती करणार आहे, पण एकही यामधलं असं निब्बर वगैरे नव्हतं. सगळे खूप छान हे बटाटे सॉफ्ट आहेत. हे असतात ना निब्बर असतात, ते लवकर मॅश होत नाहीत आणि ते पराठ्यामध्ये घातल्यानंतर पराठा फुटतो, म्हणून खिसणीवरती मॅश करून टाकायचं. तर तोपर्यंत इकडे फोडणी पण तयार झालेली आहे. यामध्ये टाकलेत मी मसाले. सुक्या मसाल्यामध्ये जसं हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे आणि थोडासा मसाला टाकले, सुहाना मसाला टाकलेला आहे आणि थोडासा मी पावभाजी नाही काय ते नूडल्स मसाला ठेवलेला होता, कारण जेव्हा नूडल्स बनले त्याची खीरच बनवली मी. त्यामध्ये आवाज असा येतो याचा, म्हणजे एकसारखं गॅस चालत नाही, एका साईडला होता आहे.
त्यामुळे जी नूडल्सच्या पॉकेटासोबत जे मसाल्याचे पॉकेट येतात ना ते तसेच राहिलेले होते, तर ते एका डब्यात काढून घेतले मी आणि तेच मी भाजीत किंवा कशातही मी टाकत असते. खूप छान फ्लेवर येतो त्याचा, एकदम टेस्टी भाजी बनते. दिनेशने आणली 2 पेंडा भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे यामध्ये. इथे मी तेच सांगत होते तुम्हाला, खूप सारी कोथिंबीर आहे त्यामुळे जास्त टाकलेली आहे मी इथे. तर 2 मोठी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान मी मिक्स करून घेतलं. बघू शकता एकदम मस्त असं पराठ्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे. तर दिनेशला म्हटलं आता आंघोळ कर पटकन, कारण थोडासा उठायला लेट करतो आणि सगळ्याच कामाला त्याला लेट होत आहे. गरमागरम पराठे बनवते आणि सुशेला आवडून बनवते. जोपर्यंत दिनेशचा आवडतं तोपर्यंत सुशेला बनेल, कारण पराठे बनवून ठेवले तरी थंड होतील आणि त्याचं आणखीन आवरणारच नाही आहे, म्हणून म्हटलं अगोदर सुशेला बनवेल. तिकडे मुरमुरे काढून घेतलेले आहेत आणि आम्ही टाकले खूप सारं पाणी. मुरमुरे छान भिजत आहेत पाण्यामध्ये, तोपर्यंत मी इकडे दुसरी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घेतलेले आहे. ही कढई ना थोडीशी अशी आहे, म्हणजे बुडाला एकदम खोलगट आहे. तेल थोडंसं जास्तच पडलं, समजलंच नाही आहे मला, आणि सुशेल्यात तेल थोडंसं जास्त झालेलं होतं, त्यामुळेच मी तेल चमच्याने घेत असते. पण डब्यात थोडंसं तेल राहिलेलं आहे म्हणून म्हटलं असंच होतं, पण ते जास्त झालेलं होतं. तर असं इकडे सगळे मुरमुरे पाण्यातून काढून घेतले, तर छान भिजलेले, छान गच्चकडून, आणि तेल संपलेलं आहे. तर इकडे दिनेशला म्हटलं जे कॅनमध्ये थोडंसं तेल राहिलेलं ते सगळंच काढून घ्या आणि कॅन बाहेर नेऊन टाक, म्हणजे आता ते तेल तर नाही खूप स्प्रे झरत आहे, म्हणून म्हटलं बाहेर टाका अगोदर ते नेऊन, म्हणजे भंगारमध्ये वगैरे देता येईल नंतर. तर ते तेल सगळं काढत आहे दिनेश, म्हणजे त्याला गोल बनवत आहे कडचीनं साईडला, आणि मग सगळं तेल नितळून काढायचं आहे. तोपर्यंत इकडं तेल हे म्हणजे फोडणी तयार झालेली, नंतर कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची हे सगळं टाकलेलं आहे. आणि जे मुरमुरे भिजवलेले त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे. सावं शेंगदाणे आपण फोडणीमध्ये टाकलं तरी पण चालतं, पण मी तर वाटण टाकलेलं आहे, असं पण खूप टेस्टी सुशेला बनवून तयार होतं. त्यानंतर इथं फोडणीमध्ये मी टमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलं. फोडणी तयार झालेली हळदी पावडर टाकलेली आहे आणि जे मिक्स केलेले मुरमुरे होते ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत. आता छान परतून घेऊ आणि कमी गॅसवरती थोड्या वेळ झाकून ठेवायचे. खूप मस्त आणि टेस्टी सुशेला बनून तयार झालेला आहे. तर सुशेला बनला. इकडं पराठ्यासाठी मसाला पण बनवून ठेवला आणि दिनेशने तेल पण काढलेले, तो पण. सगळी तयारी झालेली आहे, पटकन पराठे बनवायला घेऊया. तर कणिक आणखीन एक वेळ मी मळून घेतलेली, छान सॉफ्ट करून घेतली. जशी भाजी आहे तसंच कणिक पाहिजे आपल्याला, म्हणजे पराठे एकदम मस्त आणि परफेक्ट बनून तयार होतात. जास्त सैल अशी भाजी झाली आणि कणिक खूप थिक्क झालं तरी पण पराठा व्यवस्थित बनत नाही आहे, म्हणजे भाजीच बाहेर यायला लागते. आणि कणिक खूप सैल झालं आणि स्टफिंग खूप घट झाली ना तरी पण पराठा व्यवस्थित बनत नाही, ते आतमध्येच राहतो, साईडनं जात नाही, असं होतं. त्यामुळे दोन्ही परफेक्टच लागतात, तेव्हा त्याचा रिझल्ट पण परफेक्ट होतो, एकदम टेस्टी पराठे बनून तयार होतात. इकडे पॅन ठेवलेले, तेल घेतलेले वाटीमध्ये काढून, आणि इकडे मस्त असा पराठा लाटून घेतलेला आहे, म्हणजे यामध्ये कणिक कमी आणि भाजी थोडीशी जास्त, म्हणजे जसा भरलेला पराठा असतो ना तसा खायला खूप आवडतो. तर इकडं पराठा टाकलेला आहे आणि अलट पलट करत तेल लावून शेकून घेऊया. आणि असाच दुसराही पराठा मी बनवून घेते. तर हे पण पराठा मी पलटून घेतलेला आहे, तेल लावून लावून शेकून घेत आहे मस्त. आणि हवा खूप जास्त आहे त्यामुळे आग एका साईडला जात आहे आणि आवाज पण येत आहे त्याचा, म्हणजे असं जसं हवा लागल्यामुळे दिवा वगैरे एका साईडला जातेवेळेस कसा आवाज येतो, सेम तसाच आवाज येत आहे. हा गरमागरम पराठा बनवून तयार झालेला आहे. असे सगळे पराठे बनवून घेते आणि सुशेला तर बनलेलाच आहे, आणि दिनेश गरमागरम पराठे खाऊन घेऊन जाईल. छान तोंड बंद करायचं आहे, म्हणजे मसाला बाहेर येणार नाही. तर इकडे सगळेच पराठे बनवून घेतलेले आहेत मी, आणि थोडंसं कणिक आणि भाजी मी काढून ठेवलेली आहे, कारण आता गरमागरम दिनेश काही टिफिन भरून देईन मी. आणि जे माझ्यासाठी आता बनणार आहे तर इतक्या लवकर काही मी माझ्यासाठी बनवणार नाही, कारण आणखी देवपूजा सगळी कामं करता करता मला 11-12 वाजतील, तोपर्यंत ते पूर्णपणे थंड होतो. म्हणून म्हटलं जेव्हा मला जेवण करायचं आहे, नाश्ता करायचं आहे, तेव्हा मी बनवून घेते, कारण इतक्या लवकर तरी नाश्ता होत नाही आहे, कारण आणखीन देवपूजाही झालेली नाही, खूप जास्त कामं असतात. आपण सगळ्याला पडवून तर देतो, पण स्वतःसाठीच, म्हणजे एक वेळा असं होतं ना की स्वतःसाठीच बनायला वेळ नसतो आपल्याकडे.
इकडं दुसराही पराठा म्हणजे असे 3-4 पराठे मी बनवून घेतले आहेत. म्हणजे दिनेश आता गरमागरम खाईल आणि टिफिनला देण्यासाठी 2-3 मी बनवून घेतलेले आहेत. तर झाले पराठे बनवून आता पटकन मी टिफिन पण भरते आणि जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनवा. मला आज लेट झाला पराठ्याच्या नादामध्ये. म्हणजे जे रोजचा स्वयंपाक आहे वरण भात भाजी भाकरी हे सगळं मला बनवायचं आहे. आज खरंच बघा आजचा दिवस इतका बिझी गेला ना, म्हणजे हे खूप लेट झालेलं होतं. तर इकडं थोडीशी भाजी आणि कणिक राहिलेली आहे तर ते मी डब्यात भरलेले आहे पॅकबंद. आणि इकडे भाजी पण एका छोट्या भांड्यामध्ये काढून झाकून मी फ्रीजमध्ये ठेवली. म्हणजे दुपारच्या वेळेत मी गरमागरम पराठे बनवून घेते. तर आता आवरलेलं आहे किचनचं. तसं तर स्वयंपाक आणखीन करायचं आहे, फक्त सकाळचा नाश्ता झालेला आहे. अगोदर टिफिन भरते, देवपूजा करून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तर इकडं बघू शकता मस्त असे पराठे बनलेले आहेत. या तुम्ही सगळेजण गरमागरम पराठा खायला. तिकडे दिनेशला अगोदर मी नाश्ता दिलेला आहे गरमागरम पराठा आणि वरती तूप टाकून दिलेला आहे. किंवा सॉससोबतही खाल्लं तर चालतं, चटणी वगैरे, किंवा असंच गरमागरम पराठा खायलाही खूपच छान टेस्टी लागतो. तर इथं फक्त तूप टाकून दिलेलं आहे आणि इकडे तुम्हाला तेल दाखवत होते, हाताला तेल लागत होतं. म्हणजे थोडंसं तेल जास्त झालेलं आहे. म्हणजे कुठलंही आती झालं ना तरी पण खावं असं वाटत नाही आहे. तर म्हणून मी हातानंच ते सुशाला वरचा घेतला, कारण कढई खोलगट आहे ना, बुडाला थोडंसं म्हणजे तेलकट जे आहे ना बुडाला जाऊन बसलेलं होतं. आणि इकडं पराठे पण मी भरलेले आहेत. तर टिफिन भरून दिलं. दिनेशचं पण खाणंपिणं झालेलं आहे. आणखीन एक गरमागरम पराठा मी आणलेला आहे दिनेशला आणि इकडे तूप टाकून दिलेलं आहे खाण्यासाठी. तर हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर.